नमस्कार। देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। रस्ते वाहतूक आणि महामार्ग व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। बुधवारी 27 मार्च रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी संध्याकाळी धंतोली येथील दैनिक देशोन्नती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। या निमित्त देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी नितीन गडकरी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। गडकरी यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली। तसेच त्यांनी देशोन्नतीचे संपादक पोहरे यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाला दाद दिली। यावेळी त्यांनी आपल्या विकास कामांच्या योजनांबद्दल देखील माहिती दिली। गडकरी म्हणाले, नागपूर लगतची शहरे मेट्रोशी जोडली जावी असे आपले स्वप्न आहे। याशिवाय नागपूरच्या विकासाकरिता आणखी काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत किंवा प्रस्तावित करण्यात आले आहेत। या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो आहे। फुटाळा तलावाचा संगीत कारंजे प्रकल्प जागतिक पातळीवरचा आहे, परंतु काही लोकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने तो रखडलाय असे ते म्हणाले। यावेळी पोहरे यांच्यासारख्या जागृत नागरिकांनी एक जनहित याचिका दाखल करण्यास पुढाकार घ्यावा असे गडकरींनी सुचवले। त्यावर प्रकाश पोहरे यांनी फुटाळा प्रकल्प सुरू होण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली। यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, देशोन्नतीचे कार्यकारी संपादक आनंद आंबेकर, जाहिरात महाव्यवस्थापक रितेश नायर, दैनिक राष्ट्रप्रकाशचे कार्यकारी संपादक सुदर्शन चक्रधर आदी उपस्थित होते। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।